Hello everyone, welcome to Marathi reading and listening practice session. In today's session, we are going to read a short story of a famous character, Mullah Nasruddin. Please pause the video and try to read it, and then I will explain you it in English and Hindi. Okay, let me read. बऱ्याच वर्षांपूर्वी एक भिकारी भुकेने व्याकुळ झालेल्या अवस्थेत लोकांकडून खाण्यासाठी भिक्षा मागत होता. Many years ago, a beggar was very much perturbed by hunger and he was asking for money or food to people. In Hindi, तो बहुत साल पहले एक भिखारी भूख से व्याकुल अवस्था में लोगों से भीख मांग रहा था. एक माणूस त्याला खाण्यासाठी काही भाकऱ्या देतो. A person gives him few breads to eat. भाकरी, which is Indian style of bread. तो एक आदमी उसे खाने के लिए कुछ भाकरी देता है. भाकरीसाठी भाजीचा शोध घेत तो एका खानावळीजवळ जातो आणि भाकरीसाठी भाजी मागतो. To eat along with the bhakri, he wanted some vegetable. So in search of a vegetable dish, he goes to a mess and asks for the vegetable dish. So भाकरी के साथ खाने के लिए उसे सब्जी चाहिए, तो उससे ढूंढते ढूंढते वो एक छोटे खाने के होटल के पास जाता है और भाकरी के लिए सब्जी मांगता है. तो दुकानदार त्याला हाकलवून लावतो. That shopkeeper or restaurant owner drives him away. वह दुकानदार उसे वहाँ से निकाल देता है. तो खूप दुखावतो आणि लपून त्या खानावळीच्या स्वयंपाकघराच्या खिडकीशी जाऊन उभा राहतो. दुखावतो means he gets hurt and he goes near the window of the kitchen of that mess. स्वयंपाकघर means kitchen, खानावळ means mess. लपून stealthily without getting into anyone's notice. In हिंदी, वह बहुत दुखी होता है और छुपके से उस होटल के जो रसोई घर है उसके खिड़की के पास जाकर खड़ा रहता है. त्या खिडकीजवळ भाजीचे गरम गरम मोठे मोठे पातेले ठेवलेले असतात. सो नियर दॅट विंडो बिग पॉट्स, मोठे मोठे पातेले, बिग पॉट्स विथ हॉट वेजिटेबल डिश और द कुक्ड वेजिटेबल्स वॉज केप्ट देयर. इन हिंदी, उस खिड़की के पास सब्जी के गरम गरम बड़े बड़े बर्तन रखे थे. तो विचार करतो की जर या भाकरीला भाजीच्या वाफेवर ठेवले तर या भाकरींमध्ये भाजीची चव येऊ लागेल आणि मग भाकरी खाता येईल. सो ही थिंक्स दॅट इफ आय कीप दिस भाकरी near the steam that is coming from that vegetable pot, then bhajichi chav, the taste of those vegetable will also get into that bhakri and I can eat that bread. So वो सोचता है कि अगर मैं इस भाकरी को इस सब्जी के बाँप के पास रखूँ तो उसमें भाकरी में सब्जी की अच्छे से सब्जी का स्वाद आ जाएगा और फिर मैं भाकरी खा सकता हूँ. असं विचार करून तो भाजीच्या येणाऱ्या वाफेवर भाकरी ठेवतो. Thinking this way, he keeps that bread on the steam coming from the vegetable. ऐसा सोचकर वह सब्जी के बर्तन से आने वाली भाप के पास वह भाकरी रखता है. तेवढ्यात त्या खानावळीचा मालक तिथे येतो आणि त्याला असं करताना बघतो. तेवढ्यात, meanwhile, the restaurant owner or the mess owner comes there and saw this person doing this act. उसी दौरान उस मेस का मालिक वहाँ आता है और उसे
ये सब कुछ करते वक्त देखता है. तो त्याला भाजीची चोरी केली म्हणून धरतो. He caught him with the so he catches him as if he has done the theft of that vegetable. तो वो उसे पकड़ता है ये कह के कि तुमने मेरी सब्जी की चोरी की है. तो भिकारी त्याला मी फक्त भाजीची वाफ घेतली, भाजी नाही घेतली असे स्पष्टपणे सांगतो. तरीही तो मालक त्याला म्हणतो की जरी तू भाजी घेतली नाही तरी ही त्याचा वास घेतला आहे, तुला त्याचे पैसे द्यावे लागतील. तो भिकारी त्याला मी फक्त भाजीची वाफ घेतली, भाजी घेतली नाही असे स्पष्टपणे सांगतो. So that beggar tells the restaurant owner that I have taken only the steam of the vegetables. I have not taken vegetable. स्पष्टपणे clearly. वह भिखारी उसे कहता है कि मैंने सिर्फ भाजी की उस सब्जी की भाप ली है, मैंने सब्जी नहीं ली. तरीही तो मालक त्याला म्हणतो, still the owner tells him that, फिर भी वो मालिक उसे कहता है कि जरी तू भाजी घेतली नाहीस तरीही त्याचा वास घेतला आहेस. इवन इफ यू हॅव नॉट टेकन द व्हेजिटेबल, यू हॅव टेकन इट्स स्टीम. तुला त्याचे पैसे द्यावे लागतील. यू हैव टू पे फॉर इट. तुमने सब्जी नहीं ली है लेकिन तुमने उसकी भाप ली है, तुम्हें उसके पैसे देने ही पड़ेंगे. पैसे द्यावे लागतील. यू विल हॅव टू पे. देणे ही पडेंगे. तो भिकारी त्याला घाबरत म्हणतो की माझ्याकडे पैसे नाहीत. That beggar frightens says becomes afraid and says that I don't have money. वह भिकारी घबराते हुए कहता है कि मेरे पास पैसे नहीं. त्यावर तो मालक त्याला धरून मुल्ला नसरुद्दीन कडे नेतो आणि घडलेले सर्व सांगतो. त्यावर so on this when this as this happened, that owner took him to Mullah Nasruddin and tells everything that has happened so far. तो वह मालिक उसे पकड़कर मुल्ला नसरुद्दीन के पास लेके जाता है और जो भी घटनाएं बीती है वो सब कहता है. मुल्ला नसरुद्दीन सर्व काही शांतपणे ऐकतात आणि मालकाला म्हणतात की तुला तुझ्या भाजीच्या वासाचे पैसे पाहिजेत. मुल्ला नसरुद्दीन पेशंटली लिसन्स दिस and then asks that owner, do you want money for the smell of your vegetable? मुल्ला नसरुद्दीन सब कुछ शांत रीति से अच्छे से सुनते हैं और फिर मालिक को पूछते हैं कि तुम्हें तुम्हारे सब्जी के सुगंध के पैसे चाहिए. मालक म्हणतो हो, मला माझ्या भाजीच्या वासाचे पैसे पाहिजे. That owner says yes, I want money for the smell of my vegetable. In हिंदी मालिक कहता है हाँ, मुझे मेरे सब्जी के गंध के पैसे चाहिए. मुल्ला नसरुद्दीन म्हणतात की मी स्वतः तुला त्याचे पैसे देणार. मुल्ला नसरुद्दीन says I myself will pay you for that. मुल्ला नसरुद्दीन कहते हैं कि मैं खुद तुम्हें उसके पैसे दूंगा. असं ऐकल्यावर मालक खुश झाला. हियरिंग दिस द ओनर बिकेम हॅपी. ये सुनकर मालिक खुश हो गया. मुल्ला नसरुद्दीन म्हणाले की मी नाण्याच्या आवाजाने आपल्याला वासाची किंमत देणार. मुल्ला नसरुद्दीन सेड that I will pay you in terms of sound of coins. नाणी means coin. आवाज sound. नाण्याच्या आवाजाने. By the sound of coins. आपल्याला वासाची किंमत देणार. I will pay for the smell.
मुल्ला नसरुद्दीन ने कहा कि मैं हमारे जो सिक्के हैं उनके आवाज के रूप में तुम्हें तुम्हारे गंध की कीमत दूंगा. असं म्हणत त्यांनी आपल्या खिशातून नाण्याची पिशवी काढतात. असं म्हणत ते आपल्या खिशातून नाण्याची पिशवी काढतात आणि परत ठेवतात. Saying this, they took out bag of coins from their pocket and keep it back. Khisa means pocket, or pocket of your shirt or pant. पिशवी is bag. ऐसा कहते वो अपने जेब से सिक्कों की पैसे निकालते हैं और वापस रखते हैं. हे बघून मालक त्यांना म्हणतो की आपण ही कशी काय किंमत दिली आहे. लुकिंग ॲट धिस, द ओनर टेल्स देम और आस्क हिम, हाउ कम हॅव यू पेड मी इन धिस वे, और व्हॉट काइंड ऑफ रिपेमेंट इज दिस. कशी काय किंमत दिली आहे, व्हॉट काइंड ऑफ पेमेंट और व्हॉट काइंड ऑफ वैल्यू हैव यू गिवन मी बैक. ये देखकर मालिक उन्हें कहता है कि आपने ये मुझे किस तरह से कीमत दी है. मुल्ला नसरुद्दीन म्हणतात, ज्याप्रमाणे तुझ्या भाजीचा वास भिकाऱ्याने घेतला आहे त्याचप्रमाणे मी देखील तुला नाण्याचा आवाज ऐकवून भाजीच्या वासाची किंमत मोजली आहे. किंमत मोजणे मीन्स टू रिपे और पे फॉर समथिंग विच यू हॅव बॉट. सो नाण्याचा आवाज ऐकून, बाय गिविंग यू दी साउंड ऑफ दिस कॉइन्स. ज्याप्रमाणे, इन द वे इन विच द बेगर हॅज टेकन द स्मेल ऑफ युअर व्हेजिटेबल, त्याचप्रमाणे इन द सेम वे मी देखील, आय ऑल्सो हैव पेड यू इन टर्म्स ऑफ साउंड ऑफ कॉइन्स. तो मुल्ला नसरुद्दीन कहते हैं कि जिस तरह उस भिखारी ने तुम्हारे सब्जी का गंध लिया है, उसी तरह मैंने देखिल तुम्हें सिक्कों का आवाज सुनाकर सब्जी के गंध की कीमत चुकता की है. जर भिकाऱ्याने काही भाजी घेतली असती तर तुला काही नाणी दिली गेली असती. Had the beggar taken any vegetable, then you would have been given few coins. नाणी दिली गेली असती. So it's the passive tense, passive voice. Coins would have been given. In हिंदी, अगर भिखारी ने कुछ सब्जी ली होती तो तुम्हें कुछ सिक्के दे दिए गए होते. मुल्ला नसरुद्दीनचे म्हणणे ऐकून मालक मान खाली घालून तिथून निघून जातो. हिअरिंग मुल्ला नसरुद्दीन्स आन्सर, दॅट ओनर गोज अवे फ्रॉम देअर विथ हिज हेड डाउन, मीन्स शेमफुली ही गोज अवे फ्रॉम देअर. इन हिंदी, मुल्ला नसरुद्दीन का ये कहना सुनकर मालिक वहाँ से अपनी गर्दन झुकाकर वहाँ से निकल जाता है, मतलब शर्मिंदा होकर निकल जाता है. भिकारी देखील मुल्ला नसरुद्दीनचे आभार मानून आपल्या वाटेला निघून जातो. सो दॅट बेगर ऑल्सो थँक्स मुल्ला नसरुद्दीन. आभार मानणे मीन्स थँक्स. सो ही ऑल्सो थँक्स मुल्ला नसरुद्दीन अँड गोज बॅक टू हिज वे. आपल्या वाटेला, वाट मीन्स निघून जात, वाट मीन्स द वे. आपल्या वाटेला निघून जातो. ऑल्सो स्टार्ट्स फॉलोइंग हिज वे, गोज अवे फ्रॉम देयर. भिखारी भी मुल्ला नसरुद्दीन को धन्यवाद देकर अपने रास्ते पर चला जाता है. सो दैट वॉज very funny story, the interesting answer by Mulla Nasruddin. I hope you liked this session and found it helpful in your Marathi reading and listening practice. Please visit my website learnmarathivithkaushik.com so that you can learn Marathi grammar, pronunciation, simple sentences, conversation and many more things. And also
subscribe to my channel and go to this channel and go to the playlist section. Here you will see the playlist for Marathi reading and listening practice. It has more than 30 videos I have created so far, and I will be adding many more videos in this. So please subscribe to my channel, like the videos and do comment and share it with your friends. मेरा ये जो लर्न मराठी विथ कौशिक लेले चैनल है उसको ज़रूर आप विज़िट कीजिए. ये जो प्लेलिस्ट है वो देखिए. इसमें अभी तक 30 से ज़्यादा वीडियोस मैंने बनाया है जिससे आप मराठी रीडिंग और लिसनिंग की प्रैक्टिस कर सकते हैं. तो सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए, आपके दोस्तों के साथ शेयर कीजिए और कमेंट सेक्शन में मुझे ज़रूर बताइएगा कि आपको ये वीडियोस कैसे लग रहे हैं और आपके जो भी सुझाव हो, ताकि मैं उन्हें आने वाली वीडियोस में इंक्लूड कर सकता हूँ. Thank you very much. That's it for this video. We will meet in next one. Bye.